नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आपले स्वप्ने पाहणे सोडू नका, त्यांच्या पाठीशी जाण्यासाठी धाडस करा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरात सध्या लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा सोशल मीडियावर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे। याच अफवेच्या पार्श्वभूमीवर नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत 35 ते 40 वर्षीय एका युवकाला नागरिकांनी संशयावरून पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतप्त जमावाच्या तावडीतून त्या युवकाची सुटका करून त्याला ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणले। या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। दरम्यान अमरावतीचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। शहरात लहान मुलांना पळविणारी कोणतीही टोळी सक्रिय नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेऊ नये आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे आणि या अफवांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे। शहरामध्ये अशा प्रकारची जी अफवा आहे की लहान मुलं पळवणारी टोळी आलेली आहे किंवा मुलं गायब होत आहेत, अशा पद्धतीच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। नागपुरी गेट हद्दीमध्ये सुद्धा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एके ठिकाणी एक युवक असा फिरत असताना त्याला लोकांनी केवळ अशा अफवेच्या संशयावरून माल हँडल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचून त्याची काही सुटका केलेली आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारे नागरिकांना समजावून सांगितलेले आहे की अशी कोणतीही घटना नसून मुलं पळवणारी टोळी किंवा मुलं गायब होणारा काही प्रकार आपल्या संपूर्ण शहर आयुक्तालयाच्या हद्दीत अस्तित्वात नाही। याबाबत पोलीस सतर्क आहेत, जागोजागी आमचं पेट्रोलिंग आहे आणि त्याच पद्धतीने नागरिकांना माझं आव्हान आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तुम्हाला काही अडचण असल्यास 112ला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा। आम्ही आपल्या मदतीसाठी तयार आहोत, परंतु कृपया अशा कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। अशा सगळ्या ज्या काही अफवा आहेत त्या खोट्या आहेत। अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील गाडगेनगर पोलीस स्टेशन परिसरात मागील 1 महिन्यापासून गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे। अक्षरशः 1 महिन्यापासून गुन्हेगारीचा स्फोट झाल्याचे चित्र आहे। 5 किलो एमडी ड्रग जप्तीची कार्यवाही, सराफा व्यावसायिकाकडून तब्बल 800 ग्राम सोन्याची लूट आणि 5 न्यायाधीशांच्या घरासह 9 ठिकाणी घरफोड्या, या सर्व मोठ्या घटना एकाच परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। याच दरम्यान पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार प्रशासकीय कारणास्तव काही अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत। पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांची गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सध्याचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे। पोलीस उपनिरीक्षक निलेश करे यांची विशेष शाखेतून कल्याण शाखेत बदली करण्यात आली आहे, तर उपनिरीक्षक सागर ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गाडगेनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे, तर गणेश राऊत यांची नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे। या बदल्यांमुळे गाडगेनगर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार का, नव्या अधिकाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश येणार का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। अमरावती शहरातील सिंधी चौक परिसरात पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे।
खंडेलवाल वाईन शॉप जवळ स्थानिक नागरिक राजकुमार पमनानी यांच्यासोबत कथित मारहाण आणि शिवीगाळ झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले असून वाईन शॉप हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अमरावती शहरातील सिंधी चौक येथील खंडेलवाल वाईन शॉप परिसरात मंगळवारी पुन्हा एकदा वादाची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक रहिवासी राजकुमार पमलानी हे आपल्या कामानिमित्त त्या मार्गाने जात असताना टर्निंग पॉइंट जवळ किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला। आरोप असा आहे की वाईन शॉप परिसरात उपस्थित काही व्यक्तींनी त्यांच्याशी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि मारहाणही। घटनेची माहिती समजताच सिद्धीनाथ कॉलनी, रामपुरी कॅम्प आणि कृष्णानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र झाले। यानंतर सर्व नागरिकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार दाखल केली। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दारू लेके हमारी गली में दारू पीते, हमारे मोहल्ले में लेडीज को बहुत तकलीफ है और दारू पीने वाले गाली गलौज करते। दूसरी बात, बच्चे खेलते उनके आंख पर से गाड़ी लेके जाते हैं, तो हमको बहुत बड़ा डर है उनका बंदोबस्त करे, नहीं तो हमको मजबूरन कुछ करना पड़ेगा। स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की या वाईन शॉपमुळे यापूर्वीही अनेक वेळा वाद निर्माण झालाय। दुकानाभोवती असामाजिक घटकांची वर्दळ वाढत असून महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। नागरिकांनी केवळ कारवाईच नव्हे तर वाईन शॉप अन्यत्र हलविण्याची मागणी केली आहे। प्रभाग क्रमांक 6 विलासनगर लेकुमल मार्केट चौक, यहाँ पर स्थित खंडेलवाल वाइन शॉप। यह वाइन शॉप अवैध तरीके से दारू की सेलिंग कर रहे हैं। वहाँ पर जो ठेले लगते हैं वो ठेले वाले वो सामने पानी की बोतला बेचते हैं, गिलास बेचते हैं। ये वाइन शॉप वालों को पता है कि ये यहाँ से दारू लेकर यहीं बैठ के पी रहे हैं। एक तो उनकी भी जिम्मेदारी है और दूसरी वो पुलिस प्रशासन को हमने निवेदन दिया है कि उस तरीके से वहाँ वो लोग बैठे ना, वहाँ वो गुंडागर्दी करते। इसके पहले भी वहाँ पे कई वारदातें हो चुकी है। उस वारदातों का जिम्मेदार कौन, ये विलासनगर की जनता पूछती है। और वहाँ पर जो भी लेडीज वॉकिंग को निकलते हैं, जो बुजुर्ग निकलते हैं, उनके साथ में वो टॉन्टिंग देना, कई छीना झपटी, कई प्रकार की वारदातें इसके पहले हो चुकी है। इस प्रकार की अवैध तरीके से वहाँ जो दारू का रास्ते पर बैठ के लोग पी रहे हैं, उसका हमने अभी पुलिस प्रशासन को निवेदन दिया है। हमें साहब ने आश्वासित किया है कि कल से वो वहाँ पर पेट्रोलिंग करेंगे और उसके बाद हमने कलेक्टर ऑफिस में भी निवेदन दिया है। कलेक्टर साहब ने हमको बोला है कि आप वोटिंग के माध्यम से आप वोटिंग करवाइए। हमारी जनता से भी यही निवेदन है कि वोटिंग वाले दिन आप ज़्यादा से ज़्यादा संख्या में वहाँ आए कलेक्टर ऑफिस और वोटिंग करें और हमें किसी भी हालत में वो वाइन शॉप बंद करवाने में मदद करें। यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान गाडगेनगर पोलिसांनी तक्रार स्वीकारून प्रकरणाची चौकशी सुरू केली असून निष्पक्ष तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। प्रभाग क्रमांक 6 विलासनगर के परिसर में सिद्धि विनायक गणपति कॉलोनी का जो मंदिर है, वो परिसर के अंदर एक देसी विदेशी की वाइन शॉप के खंडेलवाल की वाइन शॉप की दुकान है, जहाँ वहाँ के परिसर के लोगों को और रामपुरी कैंप के परिसर के, विलासनगर के परिसर के लोगों को खूब ज़्यादा स्तर पर दिक्कतें हो रही है। लेकिन महिलाओं को, हमारे माता बहनों को, और वहाँ से जो स्कूल में बच्चे जाते हैं अक्सर करके उनको, मेरा तो ये कहना है कि प्रशासन ने जो दारूबंदी एक्साइज विभाग ने ये वाइन शॉप को परमिशन कौन से स्तर पर देने में आई है। वहाँ से सिद्धि विनायक गणपति का मंदिर 200 मीटर भी नहीं है, तो भी ये जो एक्साइज वालों ने परमिशन दी, ये कौन से बेस पर दिए। और महानगर पालिका के अंदर में एडीटीपी ने कौन से बेस पर परमिशन दिए, इसकी माहिती हम अब कॉर्पोरेशन से निकालेंगे और ये खंडेलवाल की वाइन शॉप हटाने की मुहिम हम तेजी से लढाएंगे। सिंधी चौक परिसरातील या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रशासन या प्रकरणात कोणता निर्णय घेणार आणि नागरिकांनी वाईन शॉप हटविण्याची मागणी पूर्ण होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अमरावती शहरातील चपराशीपुरा परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। शॉर्ट सर्किटमुळे भवानी सिमेंट डेपो या दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले। स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। चपराशीपुरा येथील मस्जिदीच्या बाजूला आणि शुक्रवार बाजार परिसरात असलेल्या भवानी सिमेंट
डिपो या दुकानात रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येता स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली, तसेच इलेक्ट्रिक लाईन बंद करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. दुकानाच्या मालक यांना तातडीने घटनेची माहिती देण्यात आली. ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे 4 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत दुकानातील सिमेंटसह इतर साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान आग विझेपर्यंत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शॉक सर्किटमुळे लागलेल्या या आगीने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे. अमरावती शहरातील मातोश्री विमलाबाई देशमुख मुलींच्या वसतिगृहासमोर मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात अक्षरशः पाण्याचा सागर साचला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पंचवटी ते कांतानगर या मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री मोठी पाईपलाईन फुटल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाल्याची घटना समोर आली आहे. पीडीएमसी मुलींच्या वसतिगृहासमोरील रस्त्यावर अक्षरशः पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार 16 चाकी रेतीने भरलेल्या ट्रकाच्या प्रचंड वजनामुळे रस्त्याखालील जमीन खचली आणि पाईपलाईन फुटली. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की रस्त्यावरील वरची आणि खालची माती वाहून गेली. डांबरीकरण केलेला रस्ता आतून पोकळ झाला आणि त्यामध्ये मोठा खड्डा निर्माण झाला. या घटनेमुळे 2 ठिकाणी पाईपलाईन फुटून लांब अंतरापर्यंत पाणी पसरले. पीडीएमसी रुग्णालय परिसरातही पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहन चालक आणि पादचारी यांच्यासाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला. घटनेची माहिती मिळताच जवाहर स्टेडियम प्रभागाच्या नगरसेविका स्नेहा लुल्ला यांचे पती यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित विभागाकडून दुरुस्तीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या घटनेमुळे शासकीय कामांच्या दर्जांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून एका अपघाताने विकास कामांची पोलखोल झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्ती करणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरात अचानक पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पाहणी दौरा केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अचानक इतवारा बाजार परिसरात भेट देत टांगापाडा आणि नागपुरी गेट या मार्गांची पाहणी केली. कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे या पाहणीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या मार्गावर लवकरच उड्डाणपुलाचे बांधकाम होणार असून त्यासाठी रस्ता बंद केला जाणार असल्याची अफवा सध्या नागरिकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे या पाहणी दौऱ्याचा संबंध वाहतूक व्यवस्थेतील बदलाशी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. हा मार्ग शहरातील अत्यंत महत्वाच्या आणि व्यापारी दृष्टीने गजबजलेला असून रोज हजारो नागरिक आणि वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात. जर हा मार्ग बंद झाला तर स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती मिळावी अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांनीही पर्यायी मार्ग, वाहतूक व्यवस्था आणि नियोजनाबाबत स्पष्टता देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांच्या या पाहणी मागचे नेमके कारण काय याबाबत अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित कामांवर जोरदार चर्चा झाली असून खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाचा जाब विचारला. प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हाधिकारी आशिष शेरीकर, खासदार बळवंत वानखडे, मनपा आयुक्त सौम्य शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, आमदार गजानन लवटे, आमदार प्रवीण तायडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला। अनेक कामे अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास येताच खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। प्रलंबित कामे वेळेत का पूर्ण झाली नाहीत, नागरिकांच्या समस्या अद्याप का सोडविल्या गेल्या नाहीत, असा थेट सवाल करत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना खडसावले। याच्यात मिळाली ना फॉरेस्टची परमिशन? आता मीटिंगाच्या 7 दिवसावर आले, 2 वर्ष, 1.5 वर्ष, 1 वर्ष काय सोपा काढला नाही का? 2 वर्ष नव्हती मिळाली. 2 वर्षापासून अर्ज टाकून ठेवला होता, सर आता मिळाली. काय झालं नाही? 2 वर्षापासून अर्ज टाकून ठेवला होता, सर आता मिळाले. 7 दिवसाच्या अगोदर. 2 वर्षाच्या पूर्वी अर्ज टाकला होता, हो हो, आता भेटले. हे BBNLचे आपले जे वरिष्ठ अधिकारी पुण्याचे, जे मला वाटतं टेलिकॉम सर्व्हिसेसचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी पण मी बोललो होतो. हो सर. ते म्हणाले होते आम्ही लवकरात लवकर तो टेंडर फायनल करतोय, पण आता इट्स बीन 5-6 मंथ्स ॲटलिस्ट सिन्स दॅट कॉल. त्या टेंडर नाही झालं, त्याच्या आधी खासदार साहेब सांग वन विभाग त्या आदिवासीच्या जीवाशी खेळते, तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळता, आरोग्यवाले त्यांच्या जीवाशी खेळता. तुम्ही ते पुण्यातल्या अधिकाऱ्यांचा नाव नंबर द्या जरा, एकदा फोन लावू. अजून तुमची केबलची परवानगी भेटली नाही, केबल तुमचं हे झालं नाही. किती टावर मंजूर झाले होते पूर्ण मेळघाटमध्ये? सध्या 50 टावर सध्या 50 टावर मेळघाटमध्ये चालू आहे. चालू नाही विचारलं, मंजूर किती झाले? मंजूर त्यांना त्याच्यावर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही उठणार तुम्हाला काय शरम वाटते उठायची? खाली बसून त्याला माहिती पूर्ण आले. किती झाले मंजूर? हा काय म्हटलं? 77. आणि किती पूर्ण झाले? 50 झाले, 53 झाले सर. मग हे बाकीचे काय झालं? बाकीचं काय झालं? बाकीचे जे आहे ती वन विभागाची परमिशन नव्हती, ती मिळाली सर आता आम्हाला. 21 टावरची परमिशन मिळाली आहे. टावरच्या परमिशन कधी आल्या? कोण्या वर्षात आल्या सांगा तुम्ही? टावरची सर 2021 जे आहे प्रोजेक्ट आता चालू झाला. तो प्रोजेक्ट कधी झाला सर? 2023 पासून. 2023 पासून. 2023 पासून या 53 झाल्या तुमच्या परमिशन, बाकीच्या कशा राहिल्या? सर ती वन विभागाकडे जी आहे ती गेल्या 2 वर्षापासून आम्ही अर्ज टाकली होती, ती आता वन विभाग ज्याच्या त्याच्या मानवीवर सुरी आहे, तुमची ज्याच्या त्याच्या मानवीवर सुरी आहे. यावेळी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। लवकरात लवकर कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रलंबित कामावरून खासदारांचा आक्रमक पवित्रा आणि प्रशासनाला दिलेल्या कडक सूचना यामुळे आता जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 48 ग्रामपंचायत पैकी 36 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 15 फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे। या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सध्या प्रशासनिक प्रक्रियेला ब्रेक लागलाय। न्यायालयाचा अंतिम निकाल लागल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले। भातकुली पंचायत समिती अंतर्गत एकूण 48 ग्रामपंचायती कार्यरत आहेत। त्यापैकी तब्बल 36 ग्रामपंचायतींचा मुदत काळ 15 फेब्रुवारी रोजी संपला। मुदत संपल्यानंतर या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे। त्यामुळे सध्या या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमणुकीची प्रक्रिया थांबली असून पुढील निर्णय न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहणार आहे। दरम्यान स्थानिक पातळीवर या निर्णयाकडे लक्ष लागले असून ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे।
उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतरच या 36 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत मार्ग मोकळा होणार आहे. भातकुली पंचायत समितीतील 36 ग्रामपंचायतीच्या प्रशासक नियुक्तीचा निर्णय आता पूर्णपणे उच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात काय निर्णय होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास किरणनगर नंबर 1, मोतीनगर आणि कल्याणनगर परिसरला भेट देत स्वच्छता व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागातील अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि कंत्राटी स्वच्छता कामगारांशी चर्चा करून कामकाजाची पाहणी केली. मुख्य रस्ते, अंतर्गत गल्ली, नाले आणि कचरा संकलन केंद्रांची तपासणी करत स्वच्छतेची गुणवत्ता पडताळण्यात आली. काही ठिकाणी कचरा साचलेला आढळून आल्याने तो तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले. नाल्यांची नियमित स्वच्छता, कचरा उचलण्याची वारंवारिता आणि ओला सुका कचरा वेगळा करण्याच्या प्रक्रियेवर आयुक्तांनी विशेष भर दिला. तसेच निर्जंतुकीकरणाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाहणी दरम्यान आयुक्तांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नियमित कचरा उचल होत नसल्याची तक्रार, रस्ते झाडण्याची वारंवारिता वाढविण्याची मागणी आणि प्रभावी फवारणीची गरज नागरिकांनी व्यक्त केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देत नियमित अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छता व्यवस्थापनात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही असा इशाराही आयुक्तांनी दिला. शहरात स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री, मनुष्यबळ आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पाहणीमुळे परिसरातील स्वच्छता कामांना अधिक गती मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी शहराचा वैभव मानल्या जाणाऱ्या छत्री तलाव प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते. तलाव परिसरात सुरू असलेल्या पादचारी रस्ता, प्रकाश योजना, हरित पट्टा, बसण्याची व्यवस्था, सुरक्षात्मक कठडे तसेच इतर पायाभूत सुविधांची आयुक्तांनी बारकाईने तपासणी केली. कामाचा दर्जा उच्च ठेवावा आणि कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगत आयुक्तांनी कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. तसेच कामगार व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात असेही त्यांनी नमूद केले. प्रकल्पाच्या प्रगतीचा साप्ताहिक आढावा सादर करण्यासोबतच विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तलाव परिसर पर्यावरणपूरक व स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. छत्री तलाव परिसरातील ऐतिहासिक छत्रीच्या सौंदर्यवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची कबुलीही आयुक्तांनी यावेळी दिली. तसेच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अमरावतीकरांना सकाळ सायंकाळ फिरण्यासाठी सुरक्षित व आकर्षक ठिकाण उपलब्ध होणार असून शहराच्या पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कुठे कडाक्याचे ऊन तर कुठे पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ स्थिती आणि उत्तर भारतातील पश्चिम विक्षोभ यामुळे हवामानात मोठे फेरबदल होणार आहेत. नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये. हवामानात अचानक मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र झाल्यामुळे 18 फेब्रुवारी पर्यंत हे संकट अधिक गडद होऊ शकतं. दुसरीकडे अफगाणिस्तानवरून येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये हिमवर्षाव होईल तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे गुजरात आणि कर्नाटकासह राज्यातही कमाल तापमान सामान्यांपेक्षा 2 ते 4 अंशांनी जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य भारतात पुढील 3 दिवसात किमान तापमानात वाढ होणार असून अचानक येणाऱ्या या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि शेतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना. शेतकऱ्यांसाठी पीक संरक्षण. काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवा. फवारणी टाळा. वादळ आणि पावसाचा अंदाज असेल तर कीटकनाशक फवारणी पुढे ढकला. पशुधन. पाळीव प्राण्यांना पावसापासून वाचविण्यासाठी सुरक्षित गोठ्यात बांधा. वीज कोसळण्याची भीती असल्याने झाडाखाली बांधू नका. ग्रामीण आणि शहरी नागरिकांसाठी आरोग्याची काळजी. तापमान कमी जास्त होत असल्याने सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. पुरेसे पाणी प्या. प्रवास टाळा. वादळी वाऱ्यांच्या वेळी जुन्या इमारती, झाडे किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. इलेक्ट्रॉनिक वस्तू. विजांचा कडकडाट सुरू असताना घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा. उष्माघात. उन्हात बाहेर पडताना डोक्याला रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. एकीकडे उष्णता वाढत असताना दुसरीकडे पावसाचे सावट असे दुहेरी संकट सध्या समोर आहे. विशेष म्हणजे 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण भारत आणि मध्य भारतात जोरदार पावसाचा जोर असेल. नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे आणि स्वतःची काळजी घ्यावी. अमरावतीत अध्यात्म, संस्कृती आणि साहित्य याचा सुंदर संगम पाहायला मिळाला. संत परंपरेचा दिव्य वारसा जपणाऱ्या संत नामदेव बाबा यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित संत नामदेव या बहुप्रतीक्षित ग्रंथाचे आज भक्तिमय वातावरणात भव्य विमोचन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा अमरावतीकरांसाठी अविस्मरणीय ठरला. नवाती चौक येथील नामदेव महाराज समाधी मंदिर परिसरात सकाळी वेद मंत्रांच्या घोषात आणि पारंपरिक विधींनी कार्यक्रमांची सुरुवात झाली. टाळ मृदंगाच्या निनादात आणि जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला होता. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत नामदेव ग्रंथाचे औपचारिक विमोचन करण्यात आले. यावेळी उपस्थित संतांनी आणि मान्यवरांनी संत नामदेव बाबा यांच्या साधेपणाचे, समाजसेवेचे आणि आध्यात्मिक कार्याचे विशेष कौतुक केले. लेखिका देवयानी सुनील मानकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण शैलीत संतांच्या जीवन प्रवासाचे चित्रण या ग्रंथातून केले आहे. पुढील पिढ्यांना मार्गदर्शन मिळावे हा या ग्रंथामागील मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर आज हे पुस्तक विमोचन सोहळा श्री संत नामदेव महाराजांचा सोहळा इथे संपन्न होत आहे आणि नामदेव महाराजांचं जे चरित्र आहे, त्यांची यशोगाथा आहे, त्यांची यशोगाथा अशीच पुढे चालत राहावी, चैतन्य प्राप्त व्हावं यासाठी मी आणि पुढच्या पिढीसाठी एक चालना मिळावी. घराघरात आमचे नामदेव बाबा एक चैतन्य शक्तिशाली त्यांचं हे व्हावं यासाठी मी या पुस्तकाचं केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. तर आज सर्व भक्तांना मला म्हणजे आजचा हा सुवर्ण क्षण असं म्हटलं तरी चालेल माझ्यासाठी. कारण आजच्या दिवसापासून एक चैतन्य भक्तांमध्ये एक आगळीवेगळी शक्ती निर्माण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मला नक्कीच यामध्ये आनंद होईल आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचं हास्य, आनंद बघून मला आणखीनच आनंद होतोय. तर असंच हे कार्य करण्याची शक्ती मला आणखीन परमेश्वराने द्यावी ही माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. विमोचनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ग्रंथांच्या लेखन प्रक्रियेविषयी आणि पुढील उपक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. संत भक्त, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. अनेकांनी ग्रंथ खरेदी करून लेखिकेकडून स्वाक्षरीही घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे सुधीर भोरे यांचे मोलाचे योगदान राहिले. अध्यात्माची ज्योत प्रज्वलित करणारा, संत परंपरेचा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारा हा ग्रंथ आणि त्याचा भव्य सोहळा अमरावतीकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणार आहे. संत नामदेव बाबा यांच्या कार्याची प्रेरणा समाजात अशीच जागृत राहो याच भावनेत हा भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाला. मेळघाटातील दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी धारणी तालुक्यातील तब्बल 112 गावांमध्ये घरपोच जाऊन 3650 जात प्रमाणपत्रांचे विक्रमी वाटप करण्यात आले. महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यात आली. गेल्या 2 महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या पथकाने ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अर्जांची निशुल्क वाटप,
कागदपत्रांची पूर्तता आणि पडताळणी पूर्ण केली. सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने कोणतेही शुल्क न आकारता युद्ध पातळीवर निकाली काढण्यात आले. या उपक्रमासाठी आवश्यक निधी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणीमार्फत उपलब्ध करून देण्यात आला. मोगरदा, बेरदाबलडा, राणामालूर, काकरमल, ढोमनाढाणा आणि हरिसाल यांसारख्या अतिदुर्गम गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रशासन गावोगावी पोहोचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळली असून विद्यार्थ्यांना प्रवेश, शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे आता सोपे झाले आहे. एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आलेला हा उपक्रम धारणी तहसील कार्यालयासाठी विक्रम ठरला असून सर्व स्तरातून या कामाचे कौतुक होत आहे. महसूल विभागात सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मेळघाटासाठी दिशादर्शक ठरत आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई. ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत हुडकेश्वर पोलिसांनी तब्बल 6 किलोहून अधिक गांजा जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. हैदराबादवरून आलेला आरोपी नागपुरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधात नागपूर पोलिसांची कार्यवाही सुरूच आहे. हुडकेश्वर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की बेसा पॉवर हाऊस चौक ते गजानन मंदिर मार्गावर एक संशयित इसम लाल रंगाच्या टुरिस्ट बॅगमध्ये अंमली पदार्थ घेऊन फिरत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी नरसाळा रोड परिसरात सापळा रचला. मिळालेल्या वर्णनावरून काळ्या टी शर्ट आणि कार्गो पॅन्ट मधील एक इसम दिसताच त्याला पंचासमक्ष ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडील बॅगेतून तब्बल 6 किलो 26 ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 1,50,650 रुपये इतकी आहे. आरोपीने आपले नाव विनय दीपक सुनार, वयवर्ष 27, राहणार चंद्रनगुट्टा, हैदराबाद, तेलंगणा असे सांगितले. प्राथमिक चौकशीत हा गांजा आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्टच्या कलम 8(क)(20)(ब) अंतर्गत हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. डीबीची टीम के रामटेके व टीम पेट्रोलिंग दरम्यान होती. त्यांना रात्री अंदाजे 9 वाजता सुमारास त्यांना माहिती भेटली की एक इसम खरबीकडून येत आहे. त्याच्याकडे गांजा आहे असं खात्रीशीर माहिती भेटली होती. त्या अनुषंगाने ट्रॅप लॉ कारवाई केली असता त्याच्यात एक आरोपी विनय दीपक सुनार, वय 27 वर्ष, राहणारा हैदराबादचा मूळचा आहे. त्याला आम्ही ताब्यात घेऊन जेव्हा कारवाई केली तर त्याच्यात जवळजवळ 6 किलो 26 ग्राम गांजा सापडला. त्याच्यावर आम्ही रितसर रेड टाकून कारवाई केली आणि गांजा जप्त करून ते पुढील तपास चालू केलेला आहे. आणि त्या तपासामध्ये आता 3 दिवसाचे PCR आरोपी आहे. त्याच्यात गांजा कुठनं आणलेला होता आणि काय कोणाला विकणार होता नागपुरात याच्याबद्दल काही माहिती समोर आलेली आहे? नाही, तो खरबी आणि नागपूरच्या खरबीकडून आणला आहे आणि हैदराबादला घेऊन जाणार अशी प्राथमिक माहिती आहे. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात आलेली होती आणि कोणी ही कारवाईमध्ये हातभार केलाय काय सांगा? जसं आपल्याला माहिती आहे की नागपूर सिटीमध्ये आपला माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाने ऑपरेशन थंडर 2 चालू आहे. त्या अनुषंगाने आमची टीम कायम या प्रयत्नात राहते का आपण जे नशिले पदार्थ आहेत त्याला कसा आळा घालता येईल या अनुषंगाने कारवाई करत माननीय आपले जॉईंट CP सर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आपले जोधपूरचे DCP रश्मिताराव मॅडम व ICP आपले नरेंद्र हिरवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम API रामटेके, SC संदीप पाटील, बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख, चेतन वैद्य व इतर DPचे कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे. एकूण कितीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे काय सांगा? याच्यात जवळजवळ 6 किलो 26 ग्राम गांजा जप्त केलेला आहे. त्याची अंदाजाने जे मार्केटमध्ये रेट विकतात त्या अनुषंगाने 1,50,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. नशामुक्त समाज घडविण्यासाठी नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरूच असून ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थाच्या तस्करीवर मोठा आळा बसत आहे. अशाच प्रकारे कारवाईची मालिका पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये भरधाव वेगाचा थरारक अपघात. सिग्नल तोडत
असलेल्या जीटी बुलेटवरच्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू. कबड्डी क्षेत्रातील 2 होतकरू खेळाडूंवर काळाचा घाला. एका तरुणीला धडक देत बाईकने तब्बल 6 लोखंडी खांबांना उडवले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार जीटी बुलेटवरून भरधाव वेगाने येणाऱ्या 2 तरुणांनी चौकात लाल सिग्नल तोडला. त्याच वेळी रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणीला बाईकने जोरदार धडक दिली. धडक लागताच बाईकवरील नियंत्रण सुटले आणि बाईक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबांवर आदळली. अपघात इतका भीषण होता की जवळपास 10 लोखंडी खांब वाकले आणि या अपघातात बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये युग विशाल चंकापुरे आणि रुद्र शशिकांत सोमकुवर अशी ओळख पटली असून दोघेही उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होते. या अपघातात धडक बसलेल्या तरुणीला किरकोळ दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वेग आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यास काय भीषण परिणाम होऊ शकतात याचे हे आणखी एक जिवंत उदाहरण मानले जात आहे. काल रात्री दिनांक 16/2/2025 10:15 ते 10 वाजताच्या दरम्यान एक बाईक अपघात झालेला आहे. त्याच्यात 2 बाईकस्वार हे मृत्युमुखी पडलेले आहे. त्या बाईकस्वार जे आहे ते लोकमत स्क्वेअरकडून बजाजनगरकडे जात होते. रस्त्यात ते भरधाव वेगानं जात होते आणि रस्त्यात त्यांची एका महिलेला कट लागली आणि त्याच्यानंतर ती गाडी त्यांच्याकडून कंट्रोल झाली नाही. नवीन बुलेट मोटरसायकल होती आणि ती जाऊन फुटपाथवरच्या जे सिमेंट पोल आहेत, जे फुटपाथवर आता नवीन लागले आहे त्यांना जाऊन आदळले. त्याच्यात पोलांचं पण नुकसान झालं आणि त्यानंतर ते जे आहे दोन्ही बाईक्सवर जे आहे त्यापैकी एक जागीच मृत्युमुखी पावला आणि एक हॉस्पिटलला नेल्यानंतर मृत्युमुखी पावला. मरणाऱ्यांचं नाव आहे युग विशाल चंकापुरे वय 19 वर्षे, दुसरा रुद्र शशिकांत सोमकुवर वय 19 वर्षे. दोन्ही राहणार काचीपुरा रामदासपेठचे हे नागरिक आहेत. त्या वेगाने वाहन चालवल्यामुळे त्यांचा अपघातून मृत्यू झालेला आहे. त्याच्यात आम्ही अपराध क्रमांक 108/26 कलम 281-106 PNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की युवक हे कबड्डीचे प्लेयर होते आणि वाहन हे बुलेट होती, रॉयल एनफिल्डची बुलेट. नवीनच बुलेट होती कारण त्या बुलेटवर नंबर पण नव्हता. आम्हाला तिथे एक साक्षीदार भेटला. त्याने सांगितलं की एका लेडीजला त्यांनी कट मारला, ते स्पीडमध्ये होते आणि त्यानंतर ती गाडी कंट्रोल झाली नाही आणि ते बारला जाऊन आदळले. ते लेडीचा शोध घेणं सुरू आहे. तिचं बयान झाल्यास आपण तसं आम्ही तुम्हाला कळवतो. भरधाव वेग, सिग्नल तोडणे आणि क्षणात होणारे अपघात, 2 कुटुंबाचा आधार हिरकावून घेणारी ही घटना सर्वांसाठी एक धडा आहे. वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा. नागपूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई. सायबर फसवणुकीत गेलेली तब्बल 29,04,000 रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यात नागपूर सायबर पोलिसांना यश आले आहे. नागपूर शहरातील सायबर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. तक्रारदारांची फसवणूक झाल्यानंतर त्यांची रक्कम शक्य तितक्या कमी कालावधीत परत मिळावी यासाठी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपासाला वेग दिला जातो. पहिल्या प्रकरणात तक्रारदाराला अटकेची भीती दाखवून त्याच्या नावाने डिजिटल अरेस्ट वॉरंट ED आणि RBI कारवाईची धमकी देण्यात आली. व्हिडिओ कॉलवर बनावट कागदपत्रे दाखवत RBI कडे पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणात तक्रारदाराकडून 16,50,000 रुपये उकळण्यात आले होते. तक्रार मिळताच संबंधित बँक खाती गोठवून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात आली. आणि अचानक माझ्या अकाउंटमधून एवढे पैसे गेले, माझ्या पायाखालची जमीन सरकली. अतिशय मी टेन्शनमध्ये आलो. पण आता मग माझ्या मित्रांना विचारणा केली मी कसं करायचं. पैसे गेलेत आणि आपण बाहेरचं एन्व्हायरमेंट बघतोय की पोलीसकडे गेलं की बाहेरच्या पोलीसमध्ये काही गॅरंटी नसते पैशाची आणि वरून फार देखावा असतो. मी घाबरलो. पण मग शेवटी मना पक्का निर्धार केला की नाही, आपण सायबर क्राईममध्ये जायचं. माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं की पटेल बंगला इथे सदरला सायबर क्राईमचं ऑफिस आहे, तुम्ही जावं तिथे. मी आलो इथे. पण मनामध्ये चिंता, एक जे संकोच होता की कसं जावं, गेल्यावर आपला न्याय मिळेल का. पण तिथे गेल्यावर म्हणजे माझं मन भरून येतं सांगताना. अक्षरशः मन भरलं. आणि मी ज्या सरांशी भेटलो, मी आशिष खोपे सर होते,
माझ्यासमोर बसलेले त्यांनी मला प्रेमाने माझी विचारपूस केली. मी माझं डोळ्यात पाणीच होतं सांगतानासुद्धा मन भरलेलं होतं माझं. तर त्यांना मी जेव्हा विचारला त्यांना मी विचारपूस केली याची, सर माझे पैसे निघतील का? सरांनी मला एकदम आश्वासन दिलं की तुमचे पैसे मिळतील, फक्त तुम्ही कंप्लेंट करा रितसर. त्यानुसार तुम्ही कंप्लेंट केली. सरांनी ऐकून घेतलं. त्यांनी खूप प्रेमाची वागणूक दिली मला. आणि नंतर त्यांनी जो फॉलोअप घेतला त्यांच्या संपूर्ण टीमने, मला अजिबात विश्वास नव्हता त्या सरांनी त्या कमी वेळेमध्ये त्यांनी माझे पैसे मिळवून दिले. दुसऱ्या प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडण्यात आले. मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत तक्रारदाराकडून 10,95,000 रुपयांचे वेगवेगळ्या खात्यांमध्ये गुंतवणूक म्हणून घेतले गेले. नफा काढताना आणखी पैसे मागितल्याने फसवणूक उघडकीस आली. सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही रक्कमही परत मिळवून दिली. तिसऱ्या प्रकरणात युनियन बँकेच्या नावाने बनावट एपीके ॲप पाठवून तक्रारदारांच्या खात्यातून 1,59,000 रुपये रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. यामध्येही पोलिसांनी संबंधित खाती गोठवून रक्कम परत मिळवून दिली. सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याच्यामध्ये 3 विविध घटनांमध्ये एका घटनेमध्ये त्यांच्यासोबत डिजिटल अरेस्टचा प्रकार झाला होता. त्यांना त्या व्हिडिओ कॉलद्वारे की आपल्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेले आहे, आपले जे नातेवाईक आहेत यांच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलेले आहे आणि तिथे त्यांना अरेस्ट केलेलं आहे. त्यांना जवळजवळ 2 दिवस डिजिटल अरेस्टखाली एका घरामध्ये त्यांना कैद ठेवून त्यांच्याकडून 16.5 लाख रुपये त्यांनी हडप केलेले होते. तर नंतर जेव्हा त्यांना हा प्रकार त्यांना समजला की त्यांची फसवणूक झालेली आहे, तसं ते तात्काळ आमच्या सायबर पोलीस स्टेशन येथे त्यांनी संपर्क साधला आणि माझे सहकारी PSI केतकी जगताप मॅडम त्यांचे आणि पराग आणि त्यांचे आशिष खोपे असे ह्या टीमने याच्यामध्ये अतिशय खूप मेहनत केली आणि लवकरात लवकर आपण कमी वेळेमध्ये आपण याच्यामध्ये हे रक्कम यांना मिळवून देण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. लकडगंज परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका विवाह सोहळ्यात हा संपूर्ण प्रकार घडला. सायंकाळच्या सुमारास 2 गट आमने सामने आले आणि सुरुवातीला किरकोळ वाद झाला. हा वाद काही वेळातच वाढत गेला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी तौफिक आणि त्याच्या साथीदारांनी दुसऱ्या गटाला अडविण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्यासोबत धक्काबुक्की आणि मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान या संभाव्य वादाची माहिती पोलिसांना आधीच मिळाल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांची वेळीच उपस्थिती असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अकोल्याच्या गजबजलेल्या दामले चौकात दुपारच्या सुमारास भीषण हिट अँड रनची घटना समोर आली असून भरधाव स्कॉर्पिओने उभ्या वाहनांना जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर नोंद असली तरी त्याच्या चौकीदार ड्रायव्हर नशे चालवत होता. संपूर्ण प्रकार CCTVत कैद झाला असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अकोला शहरातील दामले चौक नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू असतानाच अचानक भरधाव स्कॉर्पिओने नियंत्रण गमावले आणि उभ्या वाहनांना एका मागोमाग एक धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार ही स्कॉर्पिओ एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर नोंद आहे. मात्र अपघाताच्या वेळी गाडी त्याचा चौकीदार ड्रायव्हर चालवत होता. तो नशेच्या अवस्थेत रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होता. अग्रसेन चौकातून टर्न घेताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि सर्वप्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या दुचाकींना धडक बसली. यानंतर औद्योगिक न्यायालयासमोर उभ्या न्यायाधीशांच्या अधिकृत 4 चाकी गाड्यांनाही स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. त्यानंतर ही भरधाव गाडी थेट एका ऑटो रिक्षावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की ऑटोचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या अपघातात ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून एकूण 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. CCTV फुटेजमध्ये एक युवक समोरून येताना दिसतो, मात्र प्रसंगावधान राखत तो वेळेत मागे सरकल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस ठाण्यात घटनास्थळी दाखल झाले आणि नशेत
वाहन चालविणाऱ्या चालकाला स्कॉर्पिओसह ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावावर असलेले वाहन चौकीदार ड्रायव्हरकडे कशा परिस्थितीत देण्यात आले होते याचीही चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे. एक स्कॉर्पिओ आली ओव्हर साईडला, त्यांनी दारू पिलेला होता. तो रॉंग साईडला त्यांनी गाडी ठोकली आणि इतक्या स्पीडमध्ये होता की त्यांनी ऑटो रिक्षा, 4 टू व्हीलर आणि जज साहेबाची गाडी ही माझ्या पाठीमागे उभी आहे, तुम्ही बघू शकता, याला इतक्या जोरात धडक मारली की अक्षरशः गाड्यांचा चकनाचूर झाला. इव्हन ती माझी तुम्ही पॅशन बघू शकता. अकोल्यातील या धक्कादायक हिट अँड रन प्रकरणामुळे पोलीस विभागाच्या वाहन वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पांगरीकाटे शिवारात धाड टाकत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अफू लागवडीचा पर्दाफाश केला. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक सोमवारी रात्री गस्त घालत असताना संशयित शेतावर कारवाई करण्यात आली. गट क्रमांक 148 आणि 128 मधील शेतात अफूचे भरघोस पीक आढळून आले. या कार्यवाहीत सदाशिव काटे यांच्या शेतातून 107 किलो 660 ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली, ज्याची किंमत अंदाजे 86,12,800 रुपये इतकी आहे. तर विशाल काटे यांच्या ताब्यातून 57 किलो 320 ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली, ज्याची किंमत अंदाजे 45,85,600 रुपये इतकी आहे. एकूण 1,32,09,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बेकायदेशीर शेती पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली. एपीआय, पीएसआय, महसूल विभाग, फॉरेन्सिक टीम, अंमली पदार्थ शोधक पथक आणि श्वान पथकाने संयुक्तरित्या ही मोहीम राबविली. दोन्ही आरोपींविरुद्ध साखरखेडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान मेकर तालुक्यात अफू लागवडीचं जाळं तर तयार होत नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बेकायदेशीर अंमली पदार्थ शेती करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय. यवतमाळ जिल्ह्यात लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीवर घाटंजी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नवरी, तिची आई, भाऊ आणि 2 साथीदारांना अटक करण्यात आले असून ही टोळी स्वतःला विवाह जुळवून देणार असल्याचे सांगून मुलांच्या कुटुंबाशी संपर्क साधत होती. मुलीच्या घरी पाहणीचा कार्यक्रम ठेवला जात होता, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगून लग्नाचा सर्व खर्च नवऱ्या मुलाकडून करून घेतला जात होता. याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील अविनाश चांगदेव कवडे याला त्यांनी गंडा घातला. लग्नाच्या तयारीच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 2 लाख रुपये उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अविनाश यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तात्काळ कारवाई करत 5ही आरोपींना अटक केली. या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारे फसवणूक केली आहे का याचा सखोल तपास सध्या पोलीस करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामीन तालुक्यातील शिबला येथे एक थरारक घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव संतोष मानकुटे, काम वय वर्ष 46 असे असून ते महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी आपल्या घराच्या अंगणात भगवान शंकराच्या मूर्तीसमोर पूजा करीत होते. याच दरम्यान शेजारी राहणारा आरोपी शालिक सीताराम आत्राम याने अचानक त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात टेकाम यांच्या गळ्यावर आणि दोन्ही हातांवर गंभीर वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरडाओरड ऐकून मध्यस्थी करण्यासाठी धावून आलेल्या त्यांच्या पत्नीवरही आरोपीने हल्ला केला. झटापटीत त्या जखमी झालेल्या असून त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात पांढरकवडा येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले. घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत माथार्जुन बाजार परिसरात त्याला अटक केली. हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता देखील पोलिसांनी जप्त केला. प्राथमिक तपासात शेजाऱ्यांमधील किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे समोर येत असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
कामरगाव बस स्टँड परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपसंत कॅफे पान सेंटर मध्ये ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे समोर आले असून मुदत संपलेल्या स्टिंग एनर्जी ड्रिंकची सर्रास विक्री होत होती. जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय. कामरगाव येथील बस स्टँड परिसरात असलेल्या मनपसंत कॅफे पान सेंटरमध्ये नामांकित कंपनीचे स्टिंग हे शीतपेय एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतरही विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तपासणी केली असता तब्बल 5 पेट्या मुदत संपलेल्या बाटल्यांचा साठा आढळून आला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना आणि नागरिकांना हा साठा विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एनर्जी ड्रिंकची मागणी वाढलेली असताना केवळ नफेखोरीसाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात होता. मुदत संपलेली पेय सेवन केल्यास विषबाधा होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. मात्र काही जागरूक नागरिकांनी बाटलीवरील तारीख तपासल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान नागरिकांनी कोणतीही खाद्यपदार्थ किंवा पेय खरेदी करताना त्यावरील एक्सपायरी डेट नक्की तपासावी असे आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आपल्या सतर्कतेमुळेच असे प्रकार उघडकीस येतात. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वर्ध्याजवळून एक मोठी रेल्वे दुर्घटना टळल्याची धक्कादायक पण सुदैवी बातमी समोर आली आहे. धावत्या जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक भीषण आग लागली आणि काही वेळात संपूर्ण डब्बा जळून खाक झाला. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. वर्धा सिंधी रेल्वे स्थानकाजवळील दहेगाव गोसावी परिसरातील लोडी गावाजवळ नवी दिल्ली ते चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ग्रँड ट्रँक एक्सप्रेसच्या शेवटच्या पार्सल डब्याला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने गाडी थांबविली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण पार्सल डबा जळून खाक झाला. घटनास्थळी वर्ध्याहून अग्निशमन दल, डॉक्टरांची टीम आणि आपत्कालीन पथक दाखल झाले. सुदैवाने ही आग पार्सल डब्यापुरतीच मर्यादित राहिली. काही प्राथमिक माहितीनुसार गार्डच्या डब्यापर्यंत आगीचा परिणाम झाला होता. मात्र मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान जळालेला पार्सल डबा मागे वेगळा करण्यात आला आणि गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. वर्ध्याजवळ घडलेल्या या घटनेत रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. हेच या घटनेचे सर्वात मोठे समाधान आहे. आगीचे कारण काय, सुरक्षेच्या उपाययोजना किती सक्षम आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात असतानाच वाशिम जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये तब्बल 581 विद्यार्थ्यांची उत्तरे शब्द एकसारखीच आढळल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भरारी पथकाच्या अचानक धाडीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित परीक्षा केंद्रावर कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात 12वीच्या परीक्षा सुरू असताना वाशिम मधील श्री मौनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय टोच जुमडा फाटा केंद्र क्रमांक 0906 इथे सामुदायिक कॉपीचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता भरारी पथकाने अचानक केंद्राला भेट दिली. केंद्रावर 584 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 581 विद्यार्थी उपस्थित होते. नमुना म्हणून तपासलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये सर्व विद्यार्थ्यांची उत्तरे एका धाटणीची आणि शब्दशः सारखी असल्याचे आढळले. काही उत्तरपत्रिकांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी पेन पेन्सिलच्या एकसारख्या खुणाही दिसून आल्या. तपासणी दरम्यान केंद्रावरील गंभीर गैरसोयीही समोर आल्या. टीन शेडमध्ये परीक्षा, अत्यंत दाटीवाटीची बसण्याची व्यवस्था, अपुरी प्रकाश योजना, पंख्यांची कमतरता, जनरेटरची सुविधा नसणे आणि संपूर्ण केंद्रात फक्त 8 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याचे आढळले. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केंद्राला भेट दिली. तपासणी दरम्यान एक कर्मचारी मोबाईलसह फिरताना आढळला. तपास टाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर 2 मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. बैठे पथकाच्या अहवालातही सामुदायिक कॉपीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
उत्तरपत्रिकांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज आणि अपुऱ्या सुविधा यावरून हा प्रकार सिद्ध होत असल्याने शिक्षण विभागाकडून दोषींवर निलंबन व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे याआधीही 2025 मध्ये वाशिमच्या रिसोड येथे इंग्रजीच्या पेपर दरम्यान मास कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काल वाशिम जिल्ह्यातील मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झुमडा टोक या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री संजय ससाणे यांनी भेट दिली. तर त्या भेटीच्या वेळेला त्या ठिकाणी 581 विद्यार्थी जे आहेत तर या 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता आणि सीसीटीव्हीचं जे काही फुटेज आहे हे त्या ठिकाणी त्यांनी तपासलं आणि फुटेजवरून या 581 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सामूहिक कॉपी केली असं सरांनी आम्हाला अहवाल या ठिकाणी दिलेला आहे. त्या आधारे त्या ठिकाणचे जे काही 26 शिक्षक आहे या 26 शिक्षकावर निलंबनाचा प्रस्ताव आम्ही संस्थेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या 26 शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याबाबतची कार्यवाही गट शिक्षणाधिकारी वाशिम यांच्यामार्फत आमची चालू आहे. थँक्यू. विद्यार्थ्यांवर काही कारवाई विद्यार्थ्याच्या कार्यवाहीबाबतचं विद्यार्थ्याचे जे काही अहवाल आहे, उत्तरपत्रिका आहे हे बोर्डाकडे आम्ही पाठवलेले आहेत आणि याबाबतचे सुनावणी बोर्डामार्फत घेतली जाईल त्या विद्यार्थ्यांची आणि याबाबतचा सविस्तर जो काही निर्णय आहे ते बोर्डाचे अध्यक्ष त्या ठिकाणी घेतील. एक प्रश्न आहे की भौतिक सुविधेचा अभाव असल्यामुळं हे गृहीत धरले गेले की इथं कॉपी होते म्हणून जर भौतिक सुविधेच्या त्याच्या बाबतीमध्ये अभाव आम्हाला आता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडनंच RTचं प्रमाणपत्र आलेलं आहे सर. कारण भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हा त्यांचाच अहवाल आमच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे आधीचा काल त्यांनी ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेला त्यांनी त्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना आढळून आल्या नाही पण आधीचा अहवाल आमच्याकडे त्यांचाही आहे RTचा अहवाल तसा. एकीकडे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देत असतानाच अशा प्रकारच्या सामुदायिक कॉपीमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येते. या प्रकरणात नेमकी कोणावर कारवाई होते आणि पुढे अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. बातमी उतरे एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.